2024 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी सध्या प्रत्येक पक्ष आपले प्लॅन आखत आहे. पण सगळ्यात जास्त क्रेज आहे ती प्रकाश आंबेडकर यांची. सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर एकमेव असे नेते आहेत जे दोन्हीकडील पक्षांना हवे आहेत. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत चर्चा करत आहे, तर महायुती पडद्याआडून प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी अतोनात झटत असल्याचं समजतं. भाजप आणि प्रकाश आंबेडकर यांचं वैचारिकरित्या जुळत नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आग्रही आहे. प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत असावे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची इच्छा आहे असंही समजतंय. पण त्यामागचे कारण कदाचित उद्धव ठाकरे असावेत. पाठीमागच्या 6 महिन्यांपासून उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची जवळीक वाढली आहे. शिवाय उद्धव ठाकरेंसोबत प्रकाश आंबेडकर यांची युती सुद्धा झाली आहे. जागा वाटप झालेलं नसलं तरी युती झालेली आहे. जर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा उद्धव ठाकरेंना प्रत्येक मतदारसंघात मिळाला तर आपल्या गटाची अडचण होईल अशी ही भीती त्यामागे आहे. शरद पवार सुद्धा काँग्रेसकडे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्या म्हणून आग्रही आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले सुद्धा मागच्या काही दिवसात प्रकाश आंबेडकर यांच्या स्टेजवर दिसले होते. असं जरी असलं तरी महाविकास आघाडीत मात्र जागा किती द्यायच्या यावरून स्मशान शांतता असल्याचं कळतं. कारण प्रकाश आंबेडकर मागत असलेले मतदारसंघ देणं कोणालाही सोपं वाटत नाही. प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढावे अशी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची मनापासून इच्छा आहे, पण तसं सध्या दिसत नाही. सध्या प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचं जुळत असल्याचं दिसू लागलंय आणि जसं तसं चित्र समोर येत आहे तसं भाजपलाही वाटायला लागलंय की प्रकाश आंबेडकरांना महायुतीमध्ये घ्यावं. एकंदरीतच काय तर सध्या प्रकाश आंबेडकर एकमात्र असे नेते आहेत जे रोज चर्चेत आहेत आणि येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावण्याच्या परिस्थितीत आहेत. आणि वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे जो सर्वांना आपल्या सोबत हवा आहे, आपल्या सोबत पाहिजे अशी प्रत्येकाची आग्रही मागणी आहे. प्रत्येक जण हेच म्हणतोय की प्रकाश आंबेडकरांना तुम्ही सोबत या, आपण मिळून लढूया. पण प्रकाश आंबेडकर मात्र आपली पानं झाकून आहेत. आपली भूमिका सावधपणे मांडताना ते दिसतात, कारण त्यांनाही माहीत आहे की ते ज्या बाजूला उभा राहतील त्यांचं पारडं जड असणार आहे. ते ज्यांच्या बाजूने मतदानाच्या प्रक्रियेमध्ये उतरतील त्यांचं पारडं खूप जड असणार आहे. आपणही बघूया वंचित येणाऱ्या काळात कुणाच्या बाजूने उभा राहते, प्रकाश आंबेडकर कुणाच्या टाळीला होकार देतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. सर्व व्हिडिओ आमचे नक्की पहा. धन्यवाद.